नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील काही भागात कालपासून जोरदार पाऊस पडतोय. म्हणजेच की आजही आणि उद्याही अनेक भागात पावसाचा अंदाज आहे. मान्सूनने आजही आणखी पुढे चाल करत काही व्यापला आहे. 3 ते 4 दिवसात संपूर्ण देश व्यापेल अशी ही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यातील अनेक भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज आहे. तर पुढील 5 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. आज कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये घटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाची येलो अलर्ट देण्यात आली आहे. नाशिक आणि खानदेशातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड असेल, परभणी असेल, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे. उद्यापासून पुढील 4 दिवस कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उद्या मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, खानदेश आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शनिवारपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घटमाथा वगळता इतर भागात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी पडू शकणार आहे. मात्र सर्वच जोरदार पावसाची शक्यता कमीच आहे. हवामान विभागाने म्हटलं आहे की मान्सूनच्या वाटचालीसाठी ही पोषक हवामान होत आहे. त्यामुळे मान्सूनने आज पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. मान्सूनची सीमा आज जैसलमेर, बिकानेर, झुंझुनू, भारतपूर, रामपूर, सोनीपत आणि अनूपनगर भागात होती. 3 ते 4 दिवसांपासून देशांमध्ये उरलेला भाग व्यापून पूर्ण देश काबीज करेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. तुम्हाला जर अशा न्यूज ऐकायच्या असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.